सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर न्यू व्हिडिओ. आम्ही आता चाललो आहे गावी आणि माझ्यासोबत आहे रितिका आणि तेजस. सो मम्मी पप्पा ऑलरेडी गावी पोचलेले आहेत आणि त्यांच्यासोबत माझी सिस्टर पण गेली आहे आणि आम्ही आज निघतोय. आज तारीख आहे एक तारीखला निघण्याचं रिझन असं आहे की रितिकाला सुट्टी मिळत नव्हती 30th पर्यंत, म्हणून आम्ही आज जातो आहे. सो आता वाजले आहेत 6:30 वाजले आहेत सकाळचे. तारीख आहे 1 आणि आम्ही निघतो आता. सो चला जर्नी एन्जॉय करूया. गणपती बाप्पा मोरया. कुठे पोचलोय आपण? आम्ही पोचलोय वडखलच्या पुढे आणि पाऊस इतका नाही आहे, थोडा थोडा पडतोय, मध्ये मध्ये थोडा लागतोय, जास्त नाही आहे. आम्ही एक्सपेक्ट केलेलं की खूप पाऊस असेल, मस्त आम्हाला आमची ड्राईव्ह होईल, पण ही पण ठीक आहे, चांगलीच आहे. मध्ये मध्ये रिमझिम पाऊस चालू आहे आणि व्ह्यूज तर खूप छान आहेत. आणि सध्या आमचे ड्रायव्हर कम हजबंड एन्जॉय करतात ड्रायव्हिंग आणि तेजस मागे आहे, काहीतरी करतोय. तर बघू, थोड्या वेळाने आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबणार आहोत. आनंद भुवनमध्ये नवीन ओपन झालेलं आहे, तिथे थोडा नाश्ता करू आणि नंतर मग पुढे निघू. पुढे काय प्लॅन्स आहेत ते आम्ही नंतर दाखवू. तोपर्यंत व्ह्यू एन्जॉय करा. तर आता आम्ही पोचलोय मानगावला आनंद भुवन म्हणून एक फेमस रेस्टॉरंट आहे. आम्ही नेहमी तिथे नाश्ता करायला थांबतो. सो आता वाजले 8:30. सो 2 तासात आम्ही मानगावला पोचलोय. सो आता नाश्ता करू आणि इथून मग पुढचा प्रवास करू. सो आता आम्ही ऑर्डर केलं आहे नाश्ता, ब्रेकफास्ट. त्याच्यामध्ये मी माझ्यासाठी इडली मागवली आहे, तेजसने मिसळ पाव आणि बटाटा वडा, आणि दुसऱ्या तेजसने मागवले मैसूर साधा. दोघांचं नाव तेजस आहे, तर कन्फ्यूज होऊन दोघांचं नाव तेजस काय ते आम्ही नंतर कधीतरी तुम्हाला सांगू. ती खूप मोठी स्टोरी. एकाच घरामध्ये 2 तेजस. आम्ही नाश्ता आल्यावरती दाखवू. तो माझ्या सख्या मावशीचा मुलगा आहे. मग मी सांगितलं ना. सो आमचा ब्रेकफास्ट आला ना की आम्ही दाखवू इथे कसं आलंय. रिव्ह्यू देऊ अबाउट दिस हॉटेल, ते नंतर आम्ही सांगू कोणतं हॉटेल आहे आणि काय आहे. तर आमचा नाश्ता ब्रेकफास्ट झाला आहे आणि तुम्ही बघू शकता आम्ही इथे ब्रेकफास्ट केलाय आनंद भुवन. आम्ही 3 डिशेस. तुम्ही मानगाव क्रॉस केलात की मानगाव क्रॉस केल्यावर 2 ते 3 किलोमीटर पुढे लेफ्ट साईडला आनंद भुवन म्हणून रेस्टॉरंट येतं. तर मी रेकमेंड करेन, कारण खूपच चांगलं, टेस्ट पण चांगली असते आणि हायजीनिक आहे खूप. आणि आम्ही 3 डिशेस मागवलेले, इडली, मैसूर डोसा, शिरा पण मागवला होता आणि मिसळ पाव. मस्त क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही पण छान होते.
सो प्लस रेकमेंडेड. इथे जर तुम्हाला इलेक्ट्रिक कार जर तुमच्याकडे EV असेल तर तुम्ही इथे EV पण चार्ज करू शकता. जसं बघू शकता तुम्ही एक गाडी इथे लागलेली आहे ऑलरेडी. सो असं काहीतरी वातावरण झालेलं आहे. काय म्हणतात? फास्ट चार्जिंग आहे आणि वर्किंग आहे. तरी किती वेळ लागतो म्हणजे चार्ज व्हायला पूर्ण किती वेळ लागतो? ते तर फास्ट चार्जिंग असेल तर गाडीवरती डिपेंड आहे ना. आता ही आहे तर एक तासामध्ये तरी झाली पाहिजे चांगली. बट नाश्ता करेपर्यंत होऊन जाईल ते. प्रॉपर होऊन हां. जाईल. ठीक आहे, तुम्ही जरी नाश्ता करायला बसलात तर असेही तुमचे 40 to 45 मिनिट्स असेही जातात. तर त्याच्यामध्ये तुमची गाडी पूर्णपणे चार्ज होऊ शकते. मी लास्ट टाइम एकदा येताना आलो होतो त्याने हां. गडवाल्या ट्रेनीने. बघूया ना जर आता असेल, पण चालू असलं नाही असलं तर मग आतमध्ये जाऊन आपला तेवढा टाइम वेस्ट होईल काय. असं काय नाही, पण आतून मग तो परत बाहेर यावं आणि लागेल. थोडासा बाहेर नाही टाइम टेबलमध्ये आपण साळवरून जाणार ना. इथून किती वेळ दाखवतोय तिथे पोहोचायला आपल्याला? HP आहे बघ पुढे एक सेकंड थांबा. लेफ्टला. ओके, सो गाईज आता आम्ही पोचलो आहे परशुराम घाटात आणि माझ्या मागे तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर असा धबधबा. या धबधब्याचं नाव आहे सवत्सडा वॉटरफॉल, जो परशुराम घाटामध्ये आहे. सो तुम्ही कधी मुंबई गोवा हायवेवरून ट्रॅव्हल करत असाल तर तुम्हाला हा परशुराम घाटातून जात असताना हा धबधबा तुम्हाला लेफ्ट साईडला लागेल. तुम्ही थांबून आतमध्ये जाऊ शकता, आतमध्ये जायसाठी रस्ता आहे. पण आता आम्ही काय जात नाही कारण आम्हाला तेवढा टाइम नाही आहे आमच्याकडे. आम्हाला पोचायचं आहे गणपतीपुळ्याला. सो दॅट्स इट. हा रस्ता आहे. आता त्या दगडांमध्ये माणसं जात आहेत. तिथे बरीचशी माणसं इथे येत असतात. आता एवढं पाणी धबधब्याला आलं नाहीये, बट थोड्या दिवसांनी एकदम जास्त पाणी येईल असं मला वाटतंय. तर आता संगमेश्वरला पोचलोय. संगमेश्वरवरून ऍक्च्युली आतमध्ये आलोय आणि एक 20 किलोमीटरचा आत आलोय. संगमेश्वरवरून एक गणपतीपुळ्याला रस्ता जातो. सो तिथून आत आल्यापासून जो पाऊस चालू झालाय तुम्ही बघू शकता, कंटिन्यू पाऊस पडतोय आणि तो थांबतच नाहीये. आता आम्ही इथे मध्येच एका शॉपमध्ये थांबलो. तेजस गेलाय बाहेर चिप्स आणायला. सो विचार केला थोडंसं चिप्स वगैरे घेऊया कारण अजून आम्हाला 47 मिनिट्स दाखवतोय. टाइमपास. हां, तो टाइमपाससाठी काहीतरी चिप्स घेऊया, खाऊया थोडंसं आणि मग गणपतीपुळ्याला पोचल्यावर सरळ दर्शन करायचं आणि त्याच्यानंतर मग जेवणाचं बघूया.
सो फ्रेंड्स फायनली आम्ही गणपतीपुळ्याला पोचलो आहे. तुम्ही बघू शकता इथे फोकस संस्थान श्रीदेव गणपतीपुळे. तर पाऊस असल्यामुळे आम्ही थोडा वेळ गाडीत थांबलोय. गाडी पार्क तर केली आहे. थोडासा कमी आला की जाऊ. तर आम्ही चाललोय आता. लाईन तशी नाही आहे अजिबात. मला वाटतंय रिकामच आहे. आम्हाला आरामात व्यवस्थित दर्शन मिळेल गणपती बाप्पाचं करायला. तर जाऊया आत, बघूया. आम्ही तर पहिल्यांदाच, म्हणजे मी अगोदर आली आहे पण खूप लहानपणी आलेले, तेव्हा मला आठवण नाही आहे. हा तर पहिल्यांदाच आलाय. झालं आहे आमचं दर्शन गणपतीपुळ्याचं. आम्ही बाहेर आलोय आणि आता आम्ही चाललोय टुवर्ड्स घराकडे, म्हणजे मांदेवाडी आणि देवगड. आणि आम्ही चाललोय कोस्टल रोडने, असं तुम्हाला दिसणार नाही. दिसेल ते बघ तिथे आहे point. इधर ही रुका हुआ, इधर फोटो निकालते अपन. तर आता आम्ही ऑन द वे आहोत टुवर्ड्स देवगड आणि आम्ही ट्रॅव्हल करतोय कोस्टल रोडने. तुम्ही बघू शकता दिस इज हाऊ इट लुक्स लाईक. समुद्र पूर्ण खवळलेला आहे पावसामुळे. सो लाटा अजून वाईट वाईट दिसतात. मस्त स्पॉट आहे एकदम चिल करण्यासाठी. थोडासा पाऊस पडतोय म्हणून ही काय बाहेर येत नाही. एवढासा पाऊस पडतोय तरी. पण मस्त वाटतंय. कधीतरी लाईफमध्ये एकदा तुम्ही कोस्टल रोडवर ट्रॅव्हल केलं पाहिजे. राईड किंवा ड्राईव्ह जे काय असेल ते. वन्स इन अ लाईफ टाईम एक्सपिरियन्स आहे.
आणि हेच नाही, आता परत पुढे आम्ही या रस्त्याने जाताना अजून पण खूप सारे असे रस्ते भेटणार आहेत जिथून आपल्याला असे खूप छान छान व्ह्यूज दिसणार आहेत. सो लेट्स गो, बघूया पुढे अजून काय काय एक्साइटिंग व्ह्यूज दिसत आहेत. हा मेन आरेवारेचा रस्ता आहे. दिस इज द मेन आरेवारे बीच गाइस. Guys can't see इफ anything. यू कॅन सी. आता दिसला इकडे इधर बाबा, इधर 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 टाकून पोंगाल बाहेर. टाक ना. सी, बारीक झालं. मेरा गाड़ी भीग रहा है फिर भी मैं दिखा रहा हूँ. भाई मेरे पे क्यों गिरा रहे हो? सर आम्ही आहे ना 10 मिनिटामध्ये पोहोचू तर चालू असेल ना. हॅलो. काय माहिती तर आता आम्ही जेवलो आहे लोकांना आहे ना आमंत्रण हॉटेलमध्ये रत्नागिरी. तर रिव्ह्यू द्यायची वेळ आली आहे. सो तुम्हाला काय रिव्ह्यू द्यायचा आहे? हॅलो. नो, द फूड वॉज एव्हरेज आणि सर्विस चांगली होती, बट फूड टेस्ट म्हणजे तसं असं मालवणी किंवा असं गावाची टेस्ट नव्हती Yes. काहीच वेगळी. मला नंतर असं वाटायला लागलं की मी आताच लंच स्किप करून काहीतरी वडापाव खाल्ला असता आणि रात्री किंवा जाऊन समोर KFC आहे, आम्ही KFC आणि प्रिफर केलं असतं. रात्री जाऊन मम्मीला बोललो असतं तर मम्मीने ह्याच्यापेक्षा चांगलं बनवून दिलं असतं मला. ठीक आहे, बट जेवणाबद्दल असं बोलायला नाही पाहिजे. बट आम्ही जस्ट एक रिव्ह्यू देतोय की कसं होतं ते. आणि काय, आणि खूप एक्सपेन्सिव्ह आहे. ज्या प्रकारे त्यांनी जे कॉस्ट price, लावले, हा. रेट्स लावले, ते रेट्सला क्वांटिटी पण खूप कमी आहे. जस्टिस करण्यासारखी टेस्ट नव्हती. क्वांटिटी पण खूप कमी Quantity होती. पण खूप कमी होती. राईस दिला होता 1 वाटी आणि 2 भाकरी आणि 2 ग्रेव्ही होत्या. एवढंच होतं त्या थालीमध्ये. आणि सोलकढी होती विच इज ॲव्हरेज. सो नॉट, हा ती सगळीकडे मिळते. आणि त्याची पण टेस्ट काय इतकी अशी वाव नव्हती की मी इथे केलंच पाहिजे ट्राय. सो यू गाईज कॅन स्किप दिस आमंत्रण हॉटेल रत्नागिरी. वापस आया ये सो आम्ही गावी पोचलो आहे काल संध्याकाळी. पण आज म्हणजे नेक्स्ट डे आहे, नेक्स्ट डे मॉर्निंग. काल आम्ही संध्याकाळी 7:30 पर्यंत पोचलो होतो आणि घरी थोडं सामान वगैरे न्यायचं होतं, म्हणून मग आम्हाला व्लॉग एंड करता नाही आला. तर आम्ही खूप दमलो पण होतो दिवसभर. सकाळी आम्ही लवकर उठून ट्रॅव्हल केलं होतं, त्याच्यामुळे असं वाटत होतं कधी घरी जातोय. म्हणून आम्ही घरी जाऊन व्लॉग काही एंड केला नाही. तर आता आम्ही इथे व्लॉग एंड करतो आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा सबस्क्राईब आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपले असे जास्त व्हिडिओज हा, आम्ही काही कोकणात आलो आणि पण कुठे आम्ही गेलो तर कुठे आम्ही बाहेर गेलो बनवू, तर ट्राय करू try आमच्या करू बिझी बनवायला. शेड्यूल मधून व्हिडिओज काढायला. सो आणि प्लीज लाईक एडिट करायला पण ट्राय करू. चला बाय.